बातमी संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यातील आरोप प्रत्यारोपासंदर्भात भाजपा नेत्यांना घाम फुटल्यानं त्यांची धावपळ सुरू आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं। पक्ष फोडण्याचा हिशोब मोदी आणि शहांना द्यावा लागेल असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपावर केला। तर कलम 370 हटवताना आम्ही पाठिंबा दिला होता असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलंय। अपने कितना काला ब्लैक मनी काला धन सरकारें गिराने के लिए, शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस तोड़ने के लिए, विधायक सांसद को खरीदने के लिए, ये पूरा हिसाब आप लेके आइए। हम भी डिबेट को तैयार है। आपने क्या किया क्या नहीं किया पूरा लेखा जोखा हमारे लोग भी देने को तैयार है। महाराष्ट्र में आकर मनोरंजन मत करिए। पहिलं शकुनी मामा बनून जे पहिलं राजसाहेबांनी उद्धव ठाकरेंमध्ये वाद लावले, नंतर पवार कुटुंब फोडलं, स्वतःच्या कुटुंब फोडलं, पाटकर कुटुंब फोडलं। या सगळ्याचा हिशोब पहिला त्याच्या कुटुंबाला दे आणि मग मोदी साहेबांनी अमित शाह साहेबांचा हिशोब माग। तुझा हिशोब फार मोठा आहे देण्याचा, पहिला तो दे आणि मग आमच्या नेते मंडळींबद्दल विचार कर। कश्मीरी पंडित आले का? हजारो कश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात 370 कलम हटवल्यावर सुद्धा निर्वासिताचं जीवन जगतायत। त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही। तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज तुम्हाला वाटली पाहिजे। काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही। काश्मीरमध्ये काय बदल होतोय हे ह्याला भांडूपमध्ये बसून करणार नाही। आज मोठ्यातला मोठा उद्योग, 5 स्टार हॉटेल, पर्यटनाचे विविध प्रकल्प आज काश्मीरमध्ये उघडतायत, काश्मीरमध्ये चालू होत आहेत। तो बदल मोदी सरकारने केलेला आहे आणि पॅक व्याप्त काश्मीर कधी करणार, कसं करणार हे तुझ्यासारख्या तीनपाट माणसाला सांगण्याची आम्हाला गरज नाहीये। जेव्हा अखंड हिंदुस्थान होईल ना तेव्हा तू पण मोदी सरकारचं अभिनंदन करशील, एवढं मी विश्वासाने सांगतो।